भारत माता की आवाज जोर में उद्या माल भी भूक लग जाए. भारत माता की अखंड महाराष्ट्राचे कुलभूषण हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, विश्ववंदनीय परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योती, महात्मा क्रांती, महात्मा ज्योतिबा फुले, माता रमाई, माता भीमाई, माता गौतमी, माता प्रजापती, माता जिजाऊ, माता सावित्रीबाई फुले यांच्या त्यागाला मी अगोदर पंचांग प्रणाम करतो. आज योगेश दादांसाठी पुनर्जन्म झाला अशी म्हणायला काही हरकत नाही, म्हणून दोघांच्या नावाने जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. सर्वप्रथम माझ्या आलेल्या मान्यवरांसमोर, माता भगिनींसमोर, आमच्या सैनिकांसमोर एकच विषय असेल, तो मिलिटरी मध्ये, पोलीस मध्ये, पॅरामिलिटरी मध्ये जाणारा फक्त त्या शेतकरी राजाचा मुलगा असतो आणि तोच बाप त्या काळ्या काळ्या मातीशी येरे येरे पावसा म्हणत असतो. लाल बहादूर शास्त्री यांनी आपल्या कार्यकाल मध्ये सांगितलं होतं, जय जवान जय किसान. तो नारा सत्य आणि अगदी अखंड आहे का? 2 ते 2.5 वर्ष संपूर्ण भारतावर या जगाच्या पाठीवर जर थैमान घातलं असेल तर त्या केविनने घातलं. आज तुम्ही सांगा, कलेक्टर ऑफिस बंद होतं, रेल्वे थांबली होती, पण माझा सैनिक थांबला नाही आणि माझा शेतकरी झोपला नाही. त्याने अन्न उगवलं, राष्ट्रपती पर्यंत जेवला आणि माझा सीमेवरचा प्रहरी 24 तास तिकडे प्रहरी होता. म्हणून जय जवान जय किसान ही भारताची आस्था होती आणि राहील. आज येथे बरेचसे मान्यवर आलेले आहेत, नोकरी करतात, सकाळी 10 वाजता जातील, संध्याकाळी आपल्या परिवारात वापस येतात. पण आमचा सैनिक जातो, 6-6 महिने सुट्टी भेटत नाही, फोटो बघून घ्यावा लागतो पत्नीचा, मुलांचा, आई वडिलांचा, आणि डोळ्यात जर अश्रू आले तर रडू सुद्धा शकत नाही. अशी परिस्थिती आमच्या सैनिकाची असते. आणि आपण नोकरी करतो वेतनसाठी, आमचा सैनिक लढत असतो तो वतनसाठी. वेतन आणि वतन फरक एवढाच आहे. तर निश्चित रूपी सैनिका 24 तासाचा प्रहरी असतो. आज नानासाहेब निंबाजी सोनवणे मंचावर असतील, नानासाहेबांनी मी सांगतो 50 एकर जमीन घेण्यापेक्षा फक्त एक मुलगा मिलिटरीत पाठवा, बस तुमचे पारंग पिकले. तर नानासाहेबांचा बेटा आमच्या योगेश दादांनी लावला आणि खंबीरपणे त्यांच्या मागे जर कोणी साथ दिली असेल तर ताईसाहेबांचं माहेर जर म्हटलं अंमळनेर, गांधी पिलोदा, पवार कुटुंबाची कन्या साहेबांची रेशमाच्या गाठीत बांधली गेली आणि साहेबांना वर्षाला फक्त 2 महिने सुट्टी भेटत असेल. मी सैन्यात होतो, 20 वर्ष होतो. मी वक्ता, नेता, अभिनेता नाही, एक सैनिकाचे अनुभव फक्त तुमच्या समोर मांडतोय. तर साहेबांनी लग्न झाल्यानंतर गेले असतील तर 6 महिन्यानंतर सुट्टी मिळते. आपल्या बाजूला शिक्षक राहतात, तलाठी आप्पा राहतात, ग्रामसेवक आप्पा राहतात आणि त्याच कॉलनीमध्ये जर एखादी सैनिक असला, ती माता फक्त काल निर्णय बघून जगत असते आणि आप्पा साहेब आमचे शिक्षक संध्याकाळी आपल्या मुलांना घेऊन दाबेली खायला रोज जात असतात. आणि ती माता फक्त टीव्हीवर न्यूज बघत असते की आज यहाँ पे ये हुआ, बैड हल्ला हुआ, अब उग्रवादियों ने सर्जिकल स्ट्राइक कर दी, पाकिस्तान की तरफ से फायर हुआ. ती माता ते टीव्हीत बघते, मन मारून जगते आणि त्या काल निर्णयाच्या तारखेला लक्षात ठेवते. आणि त्या माऊलीला 4 गुण संपन्न राहावं लागतं. डोक्यावर पदर, पतीचा आदर, संसाराची कदर आणि तिला म्हणावं खरोखर इंडियन मदर. तर त्या मातेच्या नावाने जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि सर्वात प्रथम तुमचं लेकरू डिव्हिजनला गेलं, 5 मिनिटं लेट झालं तरी तुम्ही सैरा वैरा बघता. दीदी गेली आली नाही, दादू गेला आला नाही. आज ती माता मंचावर नाही आली, आई मंचावर आहे. त्या मातेने 9 महिने पोटात बाळ वाढलं आणि 18 वर्षाचा जवान त्या भारत मातेच्या रक्षणासाठी पाठवला. म्हणून त्या मातेच्या नावाने जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि त्यांनी निपुणपणे 24 वर्ष कंतड असा प्रवास केला आणि आज योगेश दादा त्यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने परिवारामध्ये आले. योगेश दादा 10 बॅग 20 मराठालाईचे रणवाकुरे आहेत. त्यांच्या बटालियनचे बरेचसे जवान इथे आलेले आहेत. त्यांचे मी शब्द सुमनांनी स्वागत करतो. आमचे दीपक पवार साहेब असतील, पोस्टल कॉलनीमध्ये राहता, तत्पर तयार असता. आजचा तात्यांचा हा कार्यक्रम एरंडोलला होता पण दीपक दादांमुळे कॅन्सल झाला आणि सर्वात प्रथम आमच्या तालुक्याला आम्ही प्रवृत्ती दिली आणि योगेश दादांचा कार्यक्रम तात्या साहेब विकास देवरे युवा मंच यांच्या माध्यमातून होतोय. पवार साहेबांचा आदेश होता. तसेच आमचे परवीन पाटील, अविनाश पाटील, प्रदीप पाटील,
आणि सर्व राजेंद्र पाटील, निवृत्ती महाजन, भूषण पाटील, राकेश बोरसे आणि किरण पाटील, मोतीराम पाटील व बापू नामेकर यांची सर्वांचे आलेले यांचं मी सर्वप्रथम आमच्या त्रिदल सेनेच्या वतीने, जय जवान ग्रुपच्या वतीने, तात्यासाहेब विकास देवरे पाटील यांच्या वतीने स्वागत करतो. त्यांच्या नावाने जोरदार टाळ्या उंचावल्या. तर प्रसन्न व्हावी हा सर्वात मोठा जर विषय असला तर सैनिकाच्या पत्नीचा असतो. का की सैनिक चार चौघांमध्ये ड्युटी करताना बोलून चालून मन मोकळं करतं, पण त्या मातेला कुठे जाता येत नाही, परिवार सांभाळावा लागतो. फौजी साहेब 6-6 महिने सुट्टीवर येत नाही आणि कुठे कुठे तर मोबाईलला रेंज नसते. रेंज तर घरी 2005 मध्ये नवीन मोबाईल आले. मी गुलमार्ग सोनामार्गला होतो, तिथून फक्त 500 मीटरवर समोर पाकिस्तान होतं, तिथे रेंज नव्हती मोबाईलला. मला वाटलं नवीन मोबाईल आले, मी आई वडिलांचा चेहरा बघेल, पत्नीचा चेहरा बघेल, मुलांचा चेहरा बघेल, पण तसं काही झालं नाही. गुलमार्ग पासून समोर पाकिस्तानचा एरिया आहे, तिथे फक्त एक एटीएम होतं SBIचं. तर रोज 100 रुपये काढायचो, पत्नीला फक्त मेसेज यायचा की माझे प्रभू आज जिवंत आहे. बस असे जगणारे आम्ही सैनिक असतो. आपण 5 मिनिटं एंड्रॉइड सेट सोडत नाही. पत्नीला आपण जर 2 दिवस गावाला गेलो तर असं वाटतं माझ्या मुलापासून पत्नीपासून मला जाऊन किती महिने झाले काय झाले. तर हा सैनिक 6-6 महिने तिकडे मन मारून जगतो. त्याला कुठली होळी नसते, दिवाळी नसते. आपण इकडे आपल्या पद्धतीने आपल्या मनपसंतीचे कपडे घालतो, ते सुद्धा त्याच्या नशिबात नसतं. त्याच्या अंगावर फक्त आचिता आणि कॉम्बाईन ड्रेस असतो. म्हणून सैनिकाचं बलिदान खूप अतुलनीय आहे. मोदीजी सांगतात की सैनिकों की जिंदगी साधू संतों से कम नहीं है. साधू संत तरी आपल्या मनमर्जीचे मालिक असतात, पण सैनिका मनमर्जीचा सुद्धा मालिक नसतो. सुट्टी फक्त वर्षातनं 90 दिवस मिळते. त्या 90 दिवस मध्ये जायला 10 दिवस लागतात आणि तिकडे जर सीमेवर आपत्तीजनक परिस्थिती तयार झाली तर आपल्या जवानाला लगेच आपला झोला चिमटा उचलून बटालियन मध्ये रिपोर्ट करावा लागतो. आज माझे मान्यवर इथे बसलेले आहेत. परिस्थिती सैनिकाची खूप कणतण आहे आणि आपल्याकडे फक्त म्हणत असतो सुट्टीवरू नका, दारू पेस रे भो. अरे तो दारू का बरं पेस? गव्हर्नमेंटने दारू दिली का बरं? तो येडा आहे का गव्हर्नमेंट? कलेक्टर सारखे IAS आहे, IPS आहे, त्यांना दारू देत नाही, मग सैनिकाला दारू का देतात? जे पेतात त्यांना बोलतोय बरं, फक्त मी पेत नाही, तात्या मी पेत नाही, आलेले कोणीच पेत नाही. जे पेतात त्यांचा विषय मी तुमच्या समोर मांडतो की त्यालाच दारू सैनिकाला का देतात? IAS आहे, IPS आहे, बरेचसे असे आपल्या भारतात खाते आहेत. सैनिकाला दारू का देतात? की ज्या वेळेस हिटलरचं राज्य होतं, तो सर्व आर्मी सांभाळत होता. एका रूम मध्ये झोपायचा आणि रोज संध्याकाळी तो दारू प्यायचा. हिटलर नावाचा इंग्रज, नेपोलियन जापानी, तर ते एका दिवशी तो फुल दारू पिला आणि त्याच्यापासून थोडी दारू वाचली आणि ती दारू त्यांनी एका वाटक्यात टाकून ती वाटी बाजूला ठेवून दिली. त्याच्या रूम मध्ये रोज एक छोटा उंदीर यायचा, त्याच्या आजूबाजूला फिरायचा. त्या दिवशी काय केलं, त्या वाटक्यातली दारू तो उंदीर पिऊन गेला. त्या उंदराने पिल्यानंतर तो उंदीर त्याच्या अंगावर उड्या मारायला लागणार आहे. त्याने विचार केला, मैं आकर सैन्य को दारू पिलाऊंगा तो ये पाकिस्तान की गर्दन काट डालेंगे. म्हणजे एवढा मोठा आत्मविश्वास वाढेल म्हणून सैनिकाला तेव्हापासून दारू इश्यू झाली. आणि त्याच्यावर लिहिलेलं आहे XXX रम. XXX रोमिओ मध्ये लिहिलेलं आहे 3X, XX आणि रम. XXX म्हणजे 30 दिवस आणि रम म्हणजे रेग्युलर यूज मेडिसिन. ते मेडिसिन आहे. पण आणि सुट्टीवर आल्यावर सैनिकाची झोप होत नाही. 3-3 तास झोप मिळते, बाकी 24 तासात 3 तास जर झोप मिळणार तर तुमचे डोळे लाल राहतील. मग आता होऊ नका, तो पेरू बरं म्हणून त्या डोळ्या लाल शेतो. अरे त्याला झोप भेटत नाही म्हणून त्याला डोळ्या लाल शेतो. तर असे प्रसंग असतात. बरेचसे सैनिकांबद्दल संभ्रम आहे, सैनिकांबद्दल गैरसमज आहे. कारण आमचा सैनिक या जनता जनार्दन पासून दूर असतो. त्या बिचाऱ्याला कधी नाटक होत नाही, होळी नाही, रक्षाबंधन नाही. अक्षरशः तो बिचारा तिकडे बलिदान देत असतो, पण या परिवाराला सुद्धा मन मारून जगावं लागत असतं. तुम्ही मला सांगा, तुमच्या परिवाराला सोडून तुम्ही नवीन लग्न झालं, आई वडील बायको पत्नीला सोडून 5 दिवस तरी कुठे गेलात का? नाही. सैनिकाला असं असतं, त्यांना अंगणी आहे, तोही 10-20 दिवस उचल कोणता ड्युटीवर नाही गया तर मग तिकडे सजाशील. त्याच्यामुळे सैनिकाला समजून घ्या. आणि जर कोणाचा मुलगा मिलिटरीत असेल
त्याच्या सुनबाईला सकाळ संध्याकाळ फक्त एवढा म्हणा, बेटा आम्ही तुझ्या सोबत आहोत, टायमावर जेवण करून घे, काहीच विषय नाही. कारण त्या सैनिकाची पत्नी खुश तर आमचा सैनिक खुश, आमचा सैनिक खुश तर आपला भारत देश खुश. तर हा विषय आहे, हा निश्चित लक्षात ठेवा. माझी विनंती असेल, आणि प्रसंगाअभावी पारिवारिक विषय चालू असतात, पण सैनिक हा त्याच्यामध्ये खूप आगळा वेगळा माणूस असतो, आणि त्याला 9 महिने ट्रेनिंग मध्ये असं घडवून दिलेलं असतं की तो प्रत्येकाचा मान सन्मान, परिवाराची इज्जत आणि स्वतःच स्वयं कसं वागणं चालणं बोलणं हे शिकलेलो असतो. म्हणून मी योगेश दादा यांनी 24 वर्ष भारत मातेची सेवा केलेली आहे. अतुल्य खंतराचा प्रवास. मॅकनाईज रेजिमेंट जर म्हटलं तर तुम्ही बघा, टँक असतात टँक, आणि दुश्मनच्या एरियात जाऊन त्यांना निस्तनाबूत करणं, असा हा सैनिकांचा विषय असतो. 10 मॅक रेजिमेंट अगदी अव्वल दर्जाची युनिट आहे, व त्याच्यातच 20 मराठालाई आपल्या छत्रपती शिवरायांचा नारा लागून ज्या ठिकाणी मराठालाई रेजिमेंट बाउंड्रीवर जाते, दुश्मन सुद्धा घाबरतो की हे मराठे मावले छोडेंगे नहीं. तो 4 टाइम उंगली करताना विचार करतो कि यहाँ पे मराठालाई के जवान है, किसी जगह छूटने का बचने का चान्स नाही. त्यामुळे लढाई करताना सुद्धा विषय असतो. तर मराठालाईचं नाव प्रत्येक ठिकाणी कान्याकोपऱ्यात आहे. छत्रपती शिवरायांचा नारा आहे. नमन करतो माझ्या राजांना की आज महाराष्ट्रात नव्हे तर त्या बाउंड्रीवर सुद्धा महाराजांचं नाव आहे. तर असा प्रसंग असतो. आज तुम्हाला सांगतो, कारगिलचं युद्ध झालं. त्या कारगिलचं युद्ध आपण जिंकलं. तोलोलिंग 401 बटालियनचा सर्व भाग उग्रवाद्यांनी पाकिस्तानी सेनेने घेरला होता, पण तो आपण कसा आकोपाय केला ते आपल्या जवानांना माहिती. आणि कारगिलच्या पहिली जर आपला जवान शहीद व्हायचा तर त्या जवानाची जर आपत्तिजनक स्थितीत मौत झाली, त्याला शहादत मिळाली, तर त्याची बॉडी सुद्धा घरी यायची नाही. फक्त कपडे घरी यायचे, बक्सा घरी यायचा, आणि काही फोटो सेशन घरी यायचे की आपका जवान, आपका बच्चा, आपका लड़का, आपका पति, आपका भाई कार्यकाल के दौरान वीरगति को प्राप्त हुआ. इस जवान को हम शान शौकत के साथ बटालियन के आवास में सब कुछ मान सम्मान देके अंतविधी कर दिया गया. फक्त घरी पीटी यायची, बक्षे यायचे. 99 नंतर भारताचे स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी भारतरत्न यांनी तारतूद केली कि मेरा जवान भारत में किसी आपत्तिजनक स्थिति में शहीद होगा, शान शौकत के साथ, उसके परिवार में, उसके गांव में, और उसके तिरंगे के साथ, सलामी के साथ, गार्ड ऑफ ऑनर के साथ उसको सलामी दी जाएगी. म्हणून अटलजी एकदम वंदनीय. हे पक्षाबद्दल नाही बोलत, पण अटलजींनी सैनिकांसाठी फार मोठं मोलाचं कार्य केलेलं आहे प्राईम मिनिस्टर असताना. आणि संसदमध्ये ज्यावेळेस भाषण सुरू व्हायचं ते पक्क्या दिलाने सांगायचे कि भारत कोई भूमि का टुकड़ा नहीं है, एक जीता जागता राष्ट्र पुरुष है, ये नंदन की धरती है, वंदन की धरती है, यहाँ की नदी नदी गंगा है, यहाँ का कंकड़ कंकड़ शंकर है. हम जिएंगे भी तो भारत के लिए, मरेंगे भी तो भारत के लिए. मरने के बाद अगर बहती हुई गंगा में हमारी अस्थियों को कोई कान लगाकर सुन लेगा तो ये क्या आवाज आएगी, भारत माता की जय, भारत माता की जय. असा हा प्रसंग. आज मला सांगा, भारतामध्ये नेटचा पेपर फुटतो, नेट, आणि मोठे मोठे मंत्री महोदय, मोठे मोठे चेहरे तिथे फसतात. आणि नवीन जेव्हा पुनश्च पेपर होतो तर आमच्याच भारतीय जवानांच्या हाजरीमध्ये तो पेपर घेतला जातो. म्हणजे अजून देखील भारताचा आत्मविश्वास आर्मी आहे, भारतीय सेना आहे, भारताचे जवान आहेत. तर निश्चित रूपी भारताच्या सैनिकांचं बलिदान हे अतुलनीय आहे. आणि 24 वर्षाचा जो खंतर प्रवास सरांनी जो काढलेला आहे त्यांना मी वंदन करतो. तात्यासाहेब विकास देवरे मंचावर आहेत. या व्यक्तीने रिटायरमेंट नंतर हा कार्यक्रम चालू केला, आणि आमचा सर्वात मोठा प्रसंग की त्या सैनिकाला व त्याच्या परिवाराला मान सन्मान मिळाला पाहिजे. का की प्रसंगाअभावी की त्या परिवाराने जे 24 वर्ष दुःख दर्द सहन केलेला आहे त्याचा मान सन्मान नात्यागोत्याच्या माध्यमातून, युवा शक्तीच्या माध्यमातून, काही आमचे आदर्श समाजाचे करते त्यांच्या माध्यमातून झाला पाहिजे. आणि ह्या प्रोग्रामाला बघून अजून 4 मुलं तयार होतील की मी आर्मीत गेल्यावर मला, माझ्या पत्नीला, माझ्या आई वडिलांना देखील असंच मिरवलं जाईल. हा आमचा प्रवास आहे. आणि या संपूर्ण खानदेश पट्ट्यात आमचा कार्यक्रम तात्या साहेबांचा माझा चालू असतो. आमचे सैनिक आले तरी वेल डन, नाही आले तरी चालेल, पाणी असू द्या, पाऊस असू द्या, थंडी असू द्या, तात्या साहेबांना आम्ही अखंड प्रवास
2014 ते 15 पासून चालू केलेला आहे. या प्रोग्रामामागे कुठले दादा आप्पा खासदार आमदार कोणाचा काही संबंध नाही. हा सैनिक संस्थेचा प्रोग्राम आहे आणि आमचा दोघांचा श्वास आणि शेवटचा घास असेल तोपर्यंत हा सैनिकाचा मान सन्मान या जळगाव जिल्ह्यातील खान्देश पट्ट्यात दिला जाईल. तर प्रसंगाभावी योगेश दादा, तुम्ही भारत मातेची निपुणतेने सत्यतेने इमानदारीने सेवा केलेली आहे. तुमच्या हातून समाजाचे नात्या गोत्यातले 2, 4, 5 मुलं भारतीय तळसेनेत गेले पाहिजे. आज तुम्ही मला सांगा, आम्ही पंजाब सारखे राज्य बघितले आहेत. पंजाब मध्ये जर घरासमोर ट्रॅक्टर असलं आणि मुलगा जर मिलिटरीत असला, त्या घराचे सोयरीक संबंध त्या मिनिटाला होतात. अजून सुद्धा त्या लोकांचा नारा आहे, जय जवान जय किसान. घरासमोर ट्रॅक्टर उभं दिसलं आणि जर मुलगा मिलिटरीत असला, त्याच्याकडे जमीन नको, जुमला नको, तिथे मुलगी देऊन टाकतात किंवा तिथली मुलगी लगेच करतात. पंजाबी लोकांचा वसूल आहे. तर आपण देखील त्या काही गोष्टी घेतल्या पाहिजे, आदर्श घेतला पाहिजे. तर प्रसंगाभावी योगेश दादांना सर्वांनी रेल्वे स्टेशन पासून तर इथपर्यंत शुभेच्छा दिल्या. मी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि थांबता बोलता बोलता योगेश दादावर एक दृष्टांत सांगतो. सैनिकाची भूमिका कशी असते, सैनिक कधी दाखवत नाही मी करतो काय, जगतो कसा, नोकरी कशी करतो, परिवारापासून दूर राहून मी कसा आहे. ज्या दिवशी झेलम एक्सप्रेसने योगेश दादांनी मला वाटतं 16 आर काढलेले आहे. सुरनकोट सर्वात डेंजर एरिया, मिलिटन्सी एरिया, त्या एरिया सर्वात जास्त उग्रवादी आहे. त्या उग्रवाद्यांचा इतका भय असतो, त्यांना काही घेणं देणं नाही. सुरनकोटच्या एरियामध्ये दादांनी 16 आर मध्ये राहिले. राष्ट्रीय रायफल ज्या वेळेस चाळीसगाव रेल्वे स्टेशन वरून सैनिक झेलम एक्सप्रेस मध्ये बसतो, अशी एकमेक गाडी आहे लांब पल्ल्याची झेलम एक्सप्रेस. तर त्या गाडीत बसल्यानंतर पाचोरं गेल्यानंतर ऑटोमॅटिक अश्रुधारा चालू होता. 2 महिने संपले, माझे आई वडील घरी, माझी पत्नी घरी, माझे मुलं घरी, मी आता 6 महिने सुट्टीवर येणार नाही. त्यांचं मागचं कसं होईल, काय होईल, काही विषय नाही. त्या भगवंताच्या भरोश्यावर परिवार सोडतात आणि त्या झेलम एक्सप्रेस मध्ये बसतात. आणि ज्या दिवशी तो निघतो, त्याच्या डोळ्यात पाणी येतं, तर 4 चौघामध्ये रडू सुद्धा शकत नाही. मी जर तुमच्या समोर रडलो तर तुम्ही काय म्हणतात, या बामटाने जीव वरील आहे बरं का, नोकरी करायला म्हणून रड राहिला. पण तो परिवारासाठी रडतो, त्या मुलांसाठी रडतो, त्या आईसाठी रडतो. फौजी बी शेवटी एक माणूस आहे, माणूस, त्याला बी आत्मा दिलाय, जिव्हाळा दिलाय. म्हणून योगेश दादा, तुमच्यावर एक दृष्टांत सांगतो. एक आटपाट गाव असतं, आदर्श गाव असतं, तायकरी मायकरी वारकरी संप्रदायाचं गाव असतं. त्या गावामध्ये मेच्या महिन्यात ऑटोमॅटिक एक दिवशी आग लागते आणि गाव अस्ताव्यस्त होतं, जनजीवन अस्ताव्यस्त होतं. पण गावाच्या शेजारी एक पिंपळाचं झाड असतं, त्या झाडावर 4 कावळे आणि एक चिमणी राहत असते. मग ती चिवताई, छोटासा जीव, आपल्या चोचेत पाणी घेते, आगेवर टाकते, चोचेत पाणी घेते, आगेवर टाकते. ते 4 कावळे तिला असतात. चिवताई, तू वेडी का खुली, तुझ्या एका थेंबाने आग विझणार नाही. पण चिवताई म्हणते, दादा मला पण माहिती आहे की माझ्या एका थेंबाने आग विझणार नाही. पण ज्या दिवशी या गावाचा इतिहास लिहिला जाईल, त्या दिवशी तुमचं नाव हसण्यात असेल आणि माझं नाव आग विझवण्यात असेल. तर कर्म ऐसा करो की भगवान को भी नमन करना पडे. तो सैनिकाचे कर्म असे असतात. आणि सैन्यात 5 वर्ष नोकरी झाल्यानंतर त्याच्या डॉक्युमेंटवर राष्ट्रपतीची सिग्नेचर होते आणि तो रिटायरमेंट झाल्यानंतर आदर्श नागरिक तर तो त्याला आणि तो दर्जा बहाल केला जातो. तर निश्चित रूपी योगेश दादा, तुमचा भव्यदिव्य असा कार्यक्रम, ताई साहेबांचाही खूप सपोर्ट तुमच्या मागे खंबीरपणे आहे आणि प्रत्येक अशा कार्यामागे पत्रीचा सपोर्ट असतो तरच तो माणूस कार्य करू शकतो. नाहीतर त्या व्यक्तीला कार्य करण्यास भरपूर अडचणी येतात. तर निश्चित रूपी तुमच्या या कार्यक्रमाला तात्यासाहेब विकास देवरे यांनी टाइम काढला, आमचे आबासाहेब असतील, नगरसेवक साहेब असतील आणि आमच्या शिक्षकाताई, आमच्या सोनवणेताई यांचाही मी आभार व्यक्त करतो. दादांनी निपुणतेने असं सर्वांना बोलवलं, सर्वांचा आदर तिथे केलं. परत पुनश्च मी माझ्या सैनिक परिवाराच्या वतीने, त्रिदल सेनेच्या वतीने, जय जवान ग्रुपच्या वतीने, खान्देश रक्षक ग्रुपच्या वतीने व आमचे सैनिक सम्राट, सैनिकांचे हृदयस्थान तात्यासाहेब विकास देवरे युवा मंच यांच्या वतीने आभार व्यक्त करतो. थांबतो. भारत माता की वंदे, जय जवान, धन्यवाद.